पावसाळ्यामध्ये कांदे महाग झालेत, बटाटे स्वस्त झालेत. लास्ट टाइम मी मागवलं तेव्हा माझा एक्सपिरियन्स खूप खराब होता. परत सांगतो, होलसेलचा रेट आहे. आणि इकडे आहे हिमाचलचा लसूण. इकडे नेहमी उतरचाच कांदा तुम्हाला मिळेल. चायना लसूण पाकळीवरनं कळतं आपल्याला. ही बटाट्यामधली सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. सगळ्यात महागडा कांदा जो आज आपण पाहिलाय, त्याच्यापेक्षा जास्त आता चालू आहे कांद्याची आवक जावं. तुम्हाला असं वाटेल की हा महाग असेल, पण नाही. बघा, वडापावले वगैरे सर्व स्पेशली हा बटाटा वापरतो. श्रावण चालू आहे, उपासाचे पदार्थ बनवा. क्वांटिटी खूप आहे, जरा मोठं आहे, पण क्वालिटी जरा लो आहे. हे सगळ्यात मोठं होलसेल मार्केट आहे. नमस्कार मंडळी, तर आता मी आहे वाशी FMCच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये. कांदा बटाटा लसूणवाला मार्केट आहे. पाठीमागे तुम्हाला लसूण पण दिसत असते. आणि हे सगळ्यात मोठं होलसेल मार्केट आहे. ठाणा, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, आजूबाजूच्या एरियांमधलं सगळ्यात मोठं हे होलसेलवालं मार्केट आहे कांदा बटाटा लसूणचं. आणि तेच आपण आज एक्सप्लोअर करायला आलो आहोत. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट 2026. पावसाळ्याचा सीझन चालू आहे. या सीझनमध्ये याच्या आधी आपण कधीच कांदा बटाटा मार्केटला आलो नाही, फर्स्ट टाईम येतो आहे. कांदे कसे आपलं वर्षभर लागत असतं. आता प्रत्येकजण साठवणीचा कांदा भरून ठेवतो असं काय नसतं. बटाटा तर कोणी भरून ठेवत नाही. आपल्यासारखे ग्राहक जे खाणारे ग्राहक आहेत ते तर नाही ठेवत, विकणारे ठेवत असतील. पण 8 तारखेला कांदा बटाटा लसूणचे या मार्केटमध्ये काय रेट आहेत ते बघूया. आणि होलसेलवाला मार्केट आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण गोणीचाच रेट सर्व माहिती पडणार आहे. चला बघूया आतमध्ये जाऊन काय रेट आहेत. इकडे बटाटे वगैरे दिसत आहेत, कांदे पण दिसत आहेत भरपूर सारे. इकडे बटाटा आहे, युपीवाले बटाटे आहेत मार्केटमध्ये. आणि 10 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. होलसेलचा रेट आहे. आणि हा जो बटाटा आहे हा तुम्हाला 8 रुपये किलोने मिळणार आहे. हे जरा मोठा आहे, पण क्वालिटी जरा लो आहे. हा 8 रुपये किलो आजचा रेट. बाकी हे 10 रुपये, हे 10 रुपये, हे 10 रुपये. हे 10 रुपये एक ॲव्हरेज रेट तुम्ही पकडून चला. 8 रुपयेवाला पण आहे बरं का, पण तेच आहे. पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायची आहे, जी असेल ती 50 किलो 55 किलो जशी भरेल तशी. दुकानाचं नाव आहे MK ट्रेडर्स E81. इकडे आहे बटाटा. बघा, हा होलसेलमध्ये कुठला पण बटाटा घ्या 8 रुपये किलोनेच तुम्हाला मिळणार आहे. सर्व UPचे बटाटे आहेत. एकदम चकाकणारा, एकदम लुकवाईज चांगला दिसतो तो पण 8 रुपये. थोडा मातीवाला दिसतोय तो पण 8 रुपये. कुठलाही घ्या 8 रुपये किलोच आहे. इकडे कांदा आहे. आणि हा कुठला कांदा आहे? हे जुन्नर आपला पुण्याचंच. हा पुणे जुन्नर साईडचा हा कांदा आहे. आणि हा तुम्हाला 23.5 रुपये किलोने मिळणार आहे. आणि पूर्ण गोणी घ्यायची याची 50-55 किलोची जी भरेल तशी. बघा इकडे वजन होतं पूर्ण गोणीचंच सगळं होलसेलवाला. मला असं लूजमध्ये नाही मिळणार, पण 23.5 जरी रेट असेल तरी तो 24.5पर्यंत जाईल. त्यांची वराई वगैरे पकडून हे कन्फर्म आहे. आणि एकच क्वालिटी सध्या यांच्याकडे. मे ओम ट्रेडिंग E116मध्ये. मी काय नंबर पण तुम्हाला दाखवतो आहे. क्वांटिटी खूप आहे, पण क्वालिटी सध्या एकच आहे, 23.5 रुपये किलोवाली. इकडे बघा, हा ओलावाला जरा बटाटा आहे. हा 7 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आत्ताच आलेला बटाटा आहे, म्हणजे नवीन फ्रेश बटाटा ओलावाला आहे. आणि इकडे आहे तो 7.5 रुपये किलोवाला बटाटा आहे. हे सगळे UPवालेच बटाटे आहेत. बघा, 7.5 रुपये किलो. बघा, बटाट्याचे रेट खूप कमी झालेले आहेत आता. मस्तपैकी बटाट्याचं काय भाजी बनवा, काय बनवा. आता श्रावण चालू आहे, उपासाचे पदार्थ बनवा. मस्त झालेला आहे बटाटा. दुकानाचे मालक आणि दुकानाचं नाव E14. इकडे आहे इंदोरी बटाटा. बघा, 1 नंबर बटाटा. आणि ह्याचा रेट आहे 14 रुपये किलो. इंदोरी बटाटा वडापाववाले वगैरे सर्व स्पेशली हा बटाटा वापरतात. एकदम बेस्ट बटाटा. वडापावसाठी म्हणा किंवा चिप्ससाठी वगैरे म्हणा, लोक हाच बटाटा वापरतात जास्त. आणि हा बघा, हा पण UPचाच बटाटा आहे. साईज बघा केवढी आहे. इंदोर बटाटा एवढी साईज दिसेल तुम्हाला, पण फरक आहे दोन्ही बटाट्यांमध्ये. हा चिप्स आणि वडापावसाठी स्पेशल बटाटा मी तुम्हाला सांगितलं. आणि हा UPचा बटाटा आहे, फक्त 7.5 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. साईज बघा तेवढी. आणि इकडेच बाजूला इंदोरचा बटाटा आहे. हा तुम्हाला 13 रुपये किलोने मिळेल. साईज थोडीशी छोटी आहे. हा 13 रुपये किलोने. क्वालिटी A1. इंदोर बटाटा म्हणजे बेस्टच. आणि मार्केटमध्ये तुम्हाला आजूबाजूला चहलपहल खूप ऐकायला येईल. असतं चाललं आहे, मार्केट आहे आणि माल येतोय जातोय, चहलपहल तर असणारच आहे. कांदे आहेत जे तुम्हाला 23 रुपये किलोने मिळतील. आणि हे सर्व पुन्हा जुन्नर, आळेपाटा ह्या साईडचेच कांदे आहेत. बाकीचे कुठचे नसतात. नाशिकचे कांदे तर खूप कमी दिसतात मार्केटमध्ये आपल्याला. आणि हा आहे तो 25 रुपये किलोवाला आहे. तर तुम्हाला असं वाटेल की हा महाग असेल, पण नाही. बघा, हा वाला महाग आहे. हा 25 रुपये किलोने. बघा हा कांदा गोण्या भरून, गोण्या पॅक करायचं काम चालू आहे इकडे. किती किलोचे असेल मामा?
60 किलो 58 किलो इथे 58-60 किलो 1000 अंदाज असतो. 50 किलोच्या वरच असणार, पण किती झालं तर 50 बघा, मामांचा रोजचा अनुभव आहे. 50 ते 58 किलोच्या गोणी असेल आणि पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. किती वेळा कांदा भरला? ये 12-14 बघा, हलके कांदे आहेत. 12-14 वाले कांदे पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळत आहेत. बघा, मामा सांगतात असे कांदे खाली टाकले जातात, तरच तुम्हाला कळेल ना कुठला कांदा आहे ते. आणि त्यानंतर असा हा कांदा गोणीमध्ये भरला जातो आणि मग पूर्ण गोणी विकली जाते. बघा, इथेच काम चालू आहे. आणि इकडे गोणीच्या गोणी बाहेर चाललेल्या आहेत. मागे ट्रक लागला आहे. बघा, पाठीमागे टेम्पो लागलेला आहे आणि गोणीच्या गोणी भरून माल चालला आहे. मला तर असं वाटतं की आपण मार्च आणि एप्रिलमध्ये येतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आता चालू आहे कांद्याची आवक जावं. इकडे आपल्याला बटाटा दिसलेला आहे, तो 12 रुपये किलोवाला युपीचा. बघा, 10 रुपये पण आहे, 11 रुपये पण आहे बटाटा. घेल तसं आहे. आणि बटाटे जास्त दिसत आहेत मार्केटमध्ये आणि स्वस्त दिसत आहेत बटाटे. आणि हे आहे ते 12 रुपये. कुठलं पण घ्या, साईज बघा केवढी आहे जरा. आणि पण युपीचे आहेत सगळे. आणि इकडे कांदे आहेत ते 25 रुपये किलोवाले. बघा, कांदे मात्र महाग आहेत. पावसाळ्यामध्ये कांदे महाग झाले आहेत, बटाटे स्वस्त झाले आहेत. 25 रुपयेचा रेट आहे आणि एकच क्वालिटी आहे इकडे. मार्केटमधला अजून एक थोडा रेट वाढलेला आहे 1 रुपयाने. 26 रुपयेवाला कांदा आपल्याला दिसलेला आहे. बघा, म्हणजे 23, 24, 25, 26, 10-24वाला आहे, 26वाला आहे. म्हणजे 23 ते 26 या रेंजमधले कांदे आहेत चांगल्या क्वालिटीचे. त्याची क्वालिटी समोर दिसते तुम्हाला ती. आणि बटाटे तर आपण बघितले 7 रुपयापासून आहे. जरा पुढे आलो आहे आपण. बघा, हे विशाल ट्रेडिंग अँड कंपनी. आणि इकडे आहे 26 रुपयावाला कांदा. आणि कांदा एकदम चांगल्या क्वालिटीचा दिसतोय आपल्याला. बघा, हे पुणे जुन्नर साईडचे कांदे आहेत ते सर्व. 26 रुपये. कुठला पण घ्या, 26 रुपये. एकच क्वालिटी आहे. उतून ठेवलेत लोकांना दाखवण्यासाठी. नंतर मग अशा गोणीमध्ये भरून तुम्हाला देणार. 26 रुपये किलो. अजून थोडं पुढे फिरतोय आपण तर बघा, हे जे कांदे आहेत क्वालिटी बघा कशी आहे. हे तुम्हाला 16 रुपये किलोने मिळतील. आणि हे आहे ते 15 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. पण क्वालिटी बघा कांद्याची कशी आहे ती तुम्हाला बघूनच कळेल कुठले कांदे घ्यायचे कुठले नाही घ्यायचे ते. आणि हे अजून तुम्ही हे छोटेवाले दिसले तुम्हाला, तर हे तुम्हाला 12 रुपये किलोने मिळते. बघा, हे छोटेवाले कांदे 10ने पण मिळतं तिथे घ्यायला आल्यावरती. पण छोटी क्वालिटी मॅटर करते. आणि ह्याच दुकानात बघा, मेमनियार अँड कंपनी. इकडे आहे मार्केटमधला सगळ्यात महागडा कांदा जो आज आपण पाहिला आहे, 27 रुपये किलो. आणि हे कांदे पुण्याचे नाही तर संगमनेरचे कांदे आहेत. ते संगमनेर एरियामधले आहे बघा. यांच्याकडे सर्व तिकडचे कांदे मिळतील तुम्हाला संगमनेर एरियाचे. असं काय नाही की तिकडचेच मिळणार प्रत्येक वेळेला. जिकडे जेव्हा चांगला कांदा असेल तिकडचा कांदा तुम्हाला इकडे मिळेल. सध्या तरी हे संगमनेरचे आहेत. 27 रुपये किलो हायेस्ट रेट. आता तुम्ही कांद्या बटाट्याचे रेट काय चालू आहेत ते. आणि आपण आता ई सिरीज फिरलो कांद्या बटाट्यासाठी. बाकी पुढच्या साईडला गेला तरी रेट ऑलमोस्ट हेच असणार आहे, जास्त काय फरक नसणार आहे रेट्समध्ये. आणि बघताय तुम्ही कांदा 27 रुपये किलो आहे. 10-12वाला पण आहे, पण क्वालिटी पाहिली तुम्ही नाही घेणार आपण. आणि हे होलसेल रेट आहेत. आणि त्यात 1 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला इकडचा चार्जेस लागतात, हे पण लक्षात ठेवा. चला आता लसूण पण बघूया काय रेट चालू होते. बटाटे मात्र खूप स्वस्त आहेत. 7-7 रुपये, 7-7.5 रुपये किलो बटाटे. खावा भरपूर बटाटे, काय प्रॉब्लेम नाही. पावसाळा आहे, भजी करून खावा मस्तपैकी गरमागरम. चल तर जरा लसूण बघूया कुठे आहे ते. आणि आता आपण आहोत ते आकाश ट्रेडिंग कंपनीमध्ये, जिथून ह्या वर्षीचे पण आपण साठवणीचे कांदे घेतलेले आहेत. बघा, हे दादा आकाश ट्रेडिंगचे. आणि सध्या ह्यांच्याकडे किती 25 वाले म्हणाले ना, ओतूरचा कांदा. ह्यांच्याकडे नेहमी ओतूरचाच कांदा तुम्हाला मिळेल. आणि 25 रुपये किलो. आणि कांदा बघा, क्वालिटी बघा कांद्याची एक नंबर. हा जो कांदा आहे साईज थोडी छोटी आहे, 24 रुपये. सगळा ओतूरचाच आहे. आणि मी नेहमी इकडनंच कांदा मागवतो. बघा, हे ट्रेडिंग दुकानाचा नंबर बघा, F121 आकाश ट्रेडिंग. आणि यांच्या बाजूलाच तिकडे ट्रान्सपोर्टवाले आहेत, तिथे आपण माल टाकू शकतो ट्रान्सपोर्टमध्ये आपल्या घरी मागवायला. आणि इकडे बघा बटाटा आहे, छोटी क्वालिटी, जी बटाट्यामधली सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. आणि ह्याचा रेट आहे फक्त 7 रुपये. बटाटे एकदम स्वस्त झालेले आहेत. आणि या दादांकडे लसूण पण आहे. लसूण काय रेट आहे दादा? लसूण 170 मोठा 170 रुपये किलो. हे बघा, 170 रुपये किलो. आणि हा आहे तो 130 रुपये किलो. पण 110 रुपयेवाला आहे बघा, 110वाला पण आहे बरं का. पण 110 रुपये किलोचा रेट सांगतोय तुम्हाला. ही पूर्ण गोणी घ्यायची आहे 5 किलोची.
तुम्हाला असं किलो वगैरे मिळणार नाही. आणि आकाश ट्रेडिंगच्या इकडे समोर आहे लसूणवाला पण. 220. आणि हा 220. हा कुठला आहे लसूण? चायना. बघा 220 रुपये किलो चायना लसूण. पाकळीवरनं कळतं आपल्याला. पाकळी बघा, खूप फरक आहे आपल्या लसूणच्या पाकळीमध्ये आणि या पाकळीमध्ये. ही खुली पाकळी जी आहे ही पण 5 किलोच मिळणार आहे पूर्ण तुम्हाला. ही 110 रुपये किलोने मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 550 रुपयाला ही पूर्ण पॅकेट मिळणार आहे. आणि हे 120 रुपये किलोचं आहे. म्हणजे हे 600 रुपयाने तुम्हाला मिळणार आहे. 600 रुपये पूर्ण पाकळी. असा लसूण आहे, घेऊ शकता 5-5 किलो. आणि हा होलसेलवाला पूर्ण हे किती 40-50 किलो ना? 40-50 किलो. हा कसा म्हणताय? बघा हा 120 रुपये आणि हा 160 रुपये. आणि हे सगळं इंदोरचाच लसूण दिसतोय मला. हे मार्का वगैरे ना आता मग ओळखायला लागलो आहे मार्केटमध्ये कुठनं येतं ते. हे इंदोरवर नाही, MP लसूण. इकडे दिसला आपल्याला छोटावाला बटाटा, दम आलूवाला बटाटा. हा तुम्हाला सध्या रेट 10 रुपये किलोच आहे. तर तुम्हाला हा मार्केटमध्ये जर फिरला तर 7-8 रुपयाने पण मिळून जाईल. हे दादाने सांगितलेलं आहे क्लिअर कट आपल्याला. यांच्याकडे संपलेला आहे आता तो सध्या. त्यांच्याकडे सर्व बटाटेच आहेत. आणि त्यांनी सांगितलं की हा जो ठेवला एवढाच राहिला आहे, बाकी सर्व संपलेला आहे बटाटा. म्हणजे मिळणार नाही, एखाद गुणीच फक्त शिल्लक आहे. इकडे पण आहे चायना लसूण. बघा पाकळी बघा चायना लसूणची. आणि हा तुम्हाला 200 सांगत होते पण 190पर्यंत मिळून जाईल पूर्ण. ही गोळी 10 किलोचं पॅकेट आहे ते. आणि इकडे आहे हिमाचलचा लसूण जो 180 रुपये किलोने. बघा ह्याची पण पाकळी बघा कशी आहे, लाल कलर. अशी मोठी पाकळी 180 रुपये किलोचा रेट आहे. इकडे जे लसूण आहे ते आपले देशी लसूण आहे. हे तुम्हाला 80 रुपयाने मिळणार आहे किलो. बघा छोटीवाली पाकळी ती 80 रुपये किलो आहे. आणि ही जी मोठीवाली पाकळी आहे ती 90 रुपये किलो आहे. बघा 80 रुपये 90 रुपये किलो हा रेट आहे देशीवाली लसूणचा होलसेलमधला. बघा हे जवळजवळ 40-50 किलोची गोणी तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल. होलसेलचा रेट सांगतो, परत सांगतो होलसेलचा रेट आहे. हा जो लसूण आहे तो 150 रुपये किलो आला. 150 ना? 150 रुपये किलो. असे वेगवेगळे लसूण आहे. आता हा MP लसूण आहे. बघा असं तुम्हाला 80 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंतचा लसूण इकडे मार्केटमध्ये मिळणार आहे. चायनावाला लसूण सगळ्यात महाग आहे पण 200 सांगतात, 190ला फायनल देतात. 189 पण नाही, 190 फायनल. तर मंडळी ठीक आहे, असं होतं आहे वाशी APMCचं होलसेलवाला कांदा बटाटा लसूण मार्केट. इकडे आजचे रेट मी तुम्हाला सर्व दाखवलेले आहेत. इकडे ट्रान्सपोर्टचं आहे पण मी सजेस्ट करेन की तुमची एखादी बॅग असेल तर नका टाकू. खूप त्रास होतो लोकली मागवायला. हे दुकानवाल्यांसाठी ठीक आहे. तुमचं एखादी गोणी असेल 1-2 गोण्या तर मी सांगेन ट्रान्सपोर्टमध्ये मागू नका. दुकानवाले पण नाही सांगत. कारण लास्ट टाईम मी मागवलं तेव्हा माझा एक्सपिरियन्स खूप खराब होता. रात्री 12:30-1 वाजता आलं. 6 वाजता येणार, 6:30, 7, 8 करत रात्री 1 वाजता माझा माल आला. आणि नाही काही खरं नाही ट्रान्सपोर्टचं. मी प्रत्येक वेळा दाखवतो मला ट्रान्सपोर्टचं प्रत्येक व्हिडिओमध्ये. पण यावेळेला मी सांगेन की एखाद दुसरी गोणी असेल म्हणजे आपल्यासारखा जो साधा ग्राहक आहे, दुकानवाला नाही, आपल्याला घरी पाहिजे तर तुम्ही स्वतः तुमची बाईक वगैरे घेऊन या, त्याच्यावरनं घेऊन जावा, बेस्ट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी APMCच्या कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ, होलसेलवाल्या कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.